तुमच्यासोबत एक व्हिडिओ क्लिप मी शेअर करणार आहे. जिथे सत्कार समारंभ होता मुलांचा, तिथे मी गेली होती. तर रवी शिंदे नावाचे वक्ते होते, त्यांनी काही गोष्टी मुलांना सांगितल्या, त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर माझ्याही बाबतीत असंच झालं होतं. खरं तर मी 10वीला होते तेव्हा, म्हणजे मला 8वी 9वीपासूनच माझं मॅथ्स थोडंसं कच्चं होतं ना, तर मला असं वाटत होतं की मला क्लास लावावा, जेणेकरून मॅथ्स माझं पक्कं होईल. आणि आमचे मॅथ्सचे टीचर आहेत ना, ते खूप खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे त्यांना परत फिरून विचारायला जाणं म्हणजे खूपच धाडसाचं काम होतं. तर त्यामुळं खाजगी क्लास लावायची माझी इच्छा होती. मी असं खूप लांब राहायचो शेतात, आणि तिथून सकाळी क्लास असायचे 6 ते 9, आणि त्यानंतर शाळा असायची. शाळेत ते क्लासेस असायचे 9:30 ते 11, आणि 11पासून शाळा असायची. पण ते क्लास 5 किलोमीटर क्लाससाठी यायचं सकाळी 6ला, आणि 9:30पर्यंत क्लास करायचा, परत घरी जायचं, आणि मग जेवण डबा वगैरे घेऊन परत शाळेत यायचं. हे सगळं खरं तर मी केलं असतं, पण क्लासची फी भरायला माझ्या बाबांच्याकडे पैसेच नव्हते. तर 8-10 दिवस मी गेले अशीच फ्रीमध्ये क्लासला. पण जेव्हा क्लासची फी सर मागायला लागले, तेव्हा मी तो क्लास बंद करून टाकला. कारण मी जेव्हा बाबांना विचारलं, बाबा म्हणाले, तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे जाते गं? म्हणलं, मी क्लासला जाते बाबा, माझं मॅथ्स कच्चं आहे ना, तर मला क्लास लावूया आपण, आणि क्लासला जाते. तर बाबा म्हणले, तू जाती एवढ्या सकाळी, पण माझ्याकडं काही पैसे नाही हं क्लासला द्यायला. 150 रुपये फी होती. 1993ची गोष्ट आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश हा एकच आहे की आपलं मूल काय सांगते ते ऐका. पालकांना माझी एक रिक्वेस्ट आहे, मूल काय म्हणते त्याकडे लक्ष देऊन ऐका, म्हणजे आपल्या मुलाचं फ्युचर आपल्याला व्यवस्थित घडवता येईल. आपला मूल हे करायचं आहे म्हणते, नको म्हणते, काय म्हणते, ह्याच्याकडे लक्ष द्या. तर त्या मुलाला ते करायचं असेल तर ते नक्कीच करतं. एखादी गोष्ट त्याच्या जर डोक्यात असेल, कारण ते वय असं असतं की त्या वयामध्ये मुलं खूप इंटेन्सिटीने कुठल्या पण गोष्ट असते ती अगदी लक्षपूर्वक करत असतात, लक्ष देऊन करत असतात, आणि त्याच्या डोक्यात जर ती गोष्ट असेल तर ते नक्कीच करतं. त्यामुळे त्या मुलाला थोडंसं पुश करा, मागं खेचायचं काम करू नका. तर हे एवढंच मला सांगायचं होतं. पण मग मला तो काही क्लास लावता आला नाही, तो बंद करून टाकला. माझ्या भावाची सायकल होती माझ्याकडे, तर ती सायकल घेऊन मी शाळेला वगैरे जायची. मग घरातली कामंही करायची, कारण एकदा गावात गेलं की परत शेतात घरी यायला म्हणलं तर ते 5 किलोमीटर तेवढं अंतर जाऊन येऊन कोण शक्य नव्हतं. तर मग ते मी जायची तेव्हा माझ्यासोबत काही कामं असायची. बाबांचा डबा असायचा, दुधाची किटली असायची, अजून दळण असायचं. तर या गोष्टी सायकल माझ्याकडे आल्यामुळे हे कामं मला करावी लागायची. तर 10वीला अगदी रसायनशास्त्राचा पेपर होता. पहिल्या फिजिक्स, रसायन आणि जीवशास्त्र असे 3 सब्जेक्टचे 3 पेपर वेगवेगळे होते. तर त्या रसायनशास्त्राच्या पेपरच्या दिवशी माझे 3 वर्ष सायकल वापरल्यानंतर मी 2.5-1 वर्ष तर असतील, तर त्याची टायर नेमकी त्या दिवशी फुटली. आणि पेपरचं एक एवढं टेन्शन होतं मला की खूप टेन्शन होतं मला. म्हणजे परीक्षा 10वीची म्हणजे होतंच ना टेन्शन थोडंसं. तर तिथले पुढचे सगळे पेपर मला चालत यावं लागलं. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की जरा मला जर पुश केलं असतं, जरा मला क्लास वगैरे भेटला असता, किंवा मला कोणीतरी माझ्याकडे लक्ष दिलं असतं, तर माझी 10वी म्हणजे सुटली असती पटकन. तर फक्त मॅथ्स विषयामध्ये मला कोलॅबरेशनमध्ये तेव्हा पास होत होतं, तर 1 मार्क कमी पडला होता मला मॅथ्समध्ये, नाहीतर मी पास झाले असते. फक्त 1 मॅथ्स विषय माझा राहिला, आणि मी 10वीला फेल झाले. आणि त्याचा रिझल्ट असा आला की 2 वर्ष मला, म्हणजे तो
मी प्रयत्न केला, पण मला तो काही विषय 1 वर्ष तर गेलं. 1 वर्ष काही म्हणजे मार्च ऑक्टोबर अशा एक्झाम असायच्या, तो काही विषय निघाला नाही. मग परत मी बहिणीला रिक्वेस्ट केली की मला तू क्लास लावू, मला शिकायचं आहे, तर माझी फी भरशील का तू? तर तिने माझी फी भरली आणि मला क्लास लावला. आणि मग मी तिच्याजवळ राहिले. 3 महिने मी क्लास केला आणि तेव्हा माझा मॅथ्स विषय सुटला. मॅथ्स विषय मी सोडवला. त्यानंतर मग मी कॉलेज केलं. मी BA केलं, MA केलं. त्यानंतर लग्न MPSCचा अभ्यास केला. खूप 2 वेळा मी पोस्ट काढल्या MPSCच्या, म्हणजे मेन्स परीक्षा तर दिल्याच, पण ते आता जाऊ दे, तो लांबचा किस्सा आहे. पण मी शिकले, म्हणजे माझी इच्छाशक्ती होती की मला शिकायचं होतं. पण मला माहिती होतं की माझं मॅथ्स कच्चं आहे, मला कोणाची तर सपोर्टची गरज आहे. जर आज मला तेव्हा जर कोणी सपोर्ट दिला असता, कमीत कमी काहीतरी मी घडली असते. पण एवढे कष्ट घेतले मी शिक्षणासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी, पण शेवटी व्हायचं तेच झालं. तर माझं सांगणं एवढंच आहे की आपल्या मुलाला सपोर्ट करा. जर एखाद्या गोष्टीत ते मागं असेल तरी त्याला समजून सांगा, त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या आयुष्याशी खेळ करू नका. त्या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील, मी कुणाला दोष देत नाही, पण माझा एक अनुभव सांगते की मुलांना सहकार्य करा. काय होतं की मुलं जर असं काही झालं तर मुलं नैराश्यात जातात. जे माझ्या बाबतीत झालं होतं ते सांगितलं तुम्हाला, की मग मी डिप्रेशनमध्ये असं गेल्यासारखं झालं, किंवा मागे पडले तर सगळ्यांच्यापेक्षा मागेच पडले. त्यामुळे तो मानसिकतेवर माझ्या खूप असा परिणाम झाला. मी खूप प्रयत्न करायचे होते. अरे, मला माहिती असतानासुद्धा मी काहीच करू शकले नाही, यामुळं मला खूप त्रास व्हायचा. तर त्याच्यामुळं मग मी सोबतच्या मुली होत्या त्यांच्या मी मागे पडली. त्यामुळं सगळ्याच गोष्टी माझ्या अशा उशिरा झाल्या, लेट झाल्या. तर त्याचा माझ्या मनस्थितीवर खूप परिणाम झाले. म्हणजे खूप तशी मी म्हणजे इंटरनल तशी स्ट्रॉंग असल्यामुळे मी स्वतःला सावरलं, पण एकूणच तो नुकसान होत असतं त्या गोष्टीमुळं. तर म्हणजे होतच असतं, नुकसान होत असतं. मुलं सांगत नसतात. माझी परिस्थिती अशी होती की सांगायला कोणीच नव्हतं, ऐकणारे कोणी नव्हतं. फक्त मला शिकायचं हे फक्त माझ्या डोक्यात होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळं मी असं झालेल्या गोष्टी मागे टाकत अशी पुढे जात होती. पण माझं त्या जे 10वीचा रिझल्टमुळे मानसिक खच्चीकरण जे झालं, किंवा मानसिकदृष्ट्या मी ज्या स्थितीतून गेली 1 वर्ष, म्हणजे ॲक्च्युली दुसऱ्या वर्षी ऑक्टोबर सुटल्यामुळे ते दुसरं पण वर्ष तसंही वायाच गेलं. तर ती जी 2 वर्षांनी माझ्या आयुष्याला खूप पाठीमागं नेलं. जर का मी माझा निर्णय व्यवस्थित स्वतःला पटवून देऊ शकले असते, मला क्लास मिळाला असता, माझा रिझल्ट व्यवस्थित लागला असता, तर मी मानसिकदृष्ट्यासुद्धा अशी हे झाली नसती. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला. तर माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की ह्याच्यामुळं काय होत असतं, सोबतची मुलं पुढं गेली किंवा तर मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. त्याचा परिणाम काही मुलं असं भटकणं किंवा काही व्यसनाच्या आहारी वगैरे जातात. आजकाल तर खूपच सोपं झाले सगळं मुलांना. तर त्यामुळं मुलांच्याकडे लक्ष द्या. ओके, थँक्यू. केदारनाथ सार्वजनिक वाचनालय यांच्या माध्यमातून आज ज्या मुलांना चांगले मार्क मिळाले अशा गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. या गुणवंतांचा सत्कार होत असताना मी सांगत होतो, सगळेजण आमदार साहेबांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. मी आवर्जून एक गोष्ट सांगण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे, आणि ती म्हणजे
मार्कांच्या पलीकडे जाऊन थोडा विचार करता येईल का, या संदर्भाने आपण विचार आपण पहिल्यांदा केली पाहिजे. आपणच मोठा विचार करत नाही. पोरगं काही वेगळा विचार करायला गेलं का बापच त्याला सांगताय अंथरूण पाहून पाय पसर, अंथरूण पाहून पाय पसर. चालत ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बदल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली. आणि आई म्हणून तुम्ही सुद्धा मोठा विचार करायला. अहो मी बघतो परवा 2 बायका गप्पा मारत होत्या, साडीचा बोळा, साडीचा बोळा. मी म्हणलो व्हॉट इज मीन बाय साडीचा बोळा, काय नवीन साडीची कंपनी आहे का? ती बाई म्हटली राजा साडीचा बोळा म्हणजे काय कंपनी नाही. म्हटलं मग काय? म्हणली बघ आता लग्न सराई सुरू झाली ना, आहेराच्या बदल्यात एखाद्या बाईनं न घालायजोगी साडी दिली तर ती तशीच जपून ठेवायची आणि तिच्याच पुरीच्या लग्नात परत करायची. आता केवढा मोठा विचार आहे.